बघा आपण हा पाणीपुरीसाठी रगडा बनवलेला आहे. किती छान दिसतो बघा. त्याच्यात मी खट्ट मिठ पाणी थोडं टाकून घेते. किती छान दिसतो का नाही बघा. तुम्ही पण असाच बनवा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. चला आपण आज बनवूया पाणीपुरीसाठी जो रगडा आहे तो कसा बनतो. त्यासाठी मी व्हाईट वाटाणे असतात आपले, ते मी भिजवले रात्रभर आणि सकाळी त्याच्यात 2 बटाटे टाकले आणि हे शिजवून घेतले हळद टाकून फक्त. आता काय करायचं, हे कढई गरम झालेली आपली, त्याच्यामध्ये आपण हे शिफ्ट करायचं. आपल्याला जेवढं खायचं आहे तेवढं शिफ्ट करायचं. हे बटाटे असे स्मॅश करून घ्यायचे. बटाट्याच्या फोडी करून मी टाकल्या त्या 2 बटाटे. आता आपल्याला हे असंच बिना तेलाचं इथं शिफ्ट करायचं. आपल्याला जेवढं खायचं आहे पाणीपुरी तेवढं आपण करून ठेवा. मी 2 चमचेच बनवते, 2-3 चमचे बनवते. त्यासाठी हे बनवून घेतले आपण, बिना तेलाचं बनवले. आता हे बटाटा स्मॅश करायचा. आता हे बिना मिठाचं आहे म्हणून आपण ह्याच्यात थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं नॉर्मल मीठ टाकून घेऊ. तर आता हे थोडंसं मीठ टाकते मी. मीठ अंदाजे टाकायचं आणि थोडीशी हळद टाकू आपण आणि थोडीशी मिरची पावडर टाकू जरा तिखट व्हायसाठी. आणि हे मिक्स करायचं आणि याच्यावरच कोथिंबीर टाकायची. कलर चेंज झालेला दिसेल तुम्हाला हळदी आणि मिरचीने. मेरा बर्फ का पीस वो डालो ना इसमें पड़ा. आता हे आपण चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे. त्याच्यातच आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची. कांदा पण ह्याच्यातच टाकू शकता, पण कांद्याने खराब होऊ शकतो म्हणून आपण कांदा वरून कापून घ्यायचा. नंतर पाणीपुरी बनवताना कांदा टाकायचा त्याच्यावर. आता आपण ह्याच्यात हे पाणीपुरीचं तिखट पाणी आहे, हे वालं तिखट पाणी. आता हे पाणी आपण थोडंसं त्याच्यामध्ये टाकू. पाणी घ्यायचं असं आणि थोडंसं ह्याच्यामध्ये टाकायचं. कलर चेंज झाला का नाही, असा रगडा तुम्ही पण बनवा. किती छान दिसतो. आणि याच्यातच आता हे खट्ट मिठं पाणी जे आपण बनवले, आत्ताच बनवले फ्रेश पाणी, ते पण आपण थोडंसं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. याने एकदम चांगली टेस्ट येते, छान एकदम. बघा कसं दिसतंय, छान बनले का नाही. तुम्ही पण असंच बनवा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आपला हा रगडा बघा, आपला हा पाणीपुरीचा रगडा किती छान दिसतो का नाही, एकदम भारी बनला आहे. बघा आपण हा पाणीपुरीसाठी रगडा बनवलेला आहे. किती छान दिसतो बघा. त्याच्यात मी खट्ट मिठ पाणी थोडं टाकून घेते. किती छान दिसतो का नाही बघा. तुम्ही पण असाच बनवा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा.